नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल ताते सर. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये जो आता सीटीईटी 7 फेब्रुवारी 2026 ला जो पेपर झाला होता, त्यातला मॅथ पार्ट फर्स्ट शिफ्ट 2 चा जो पेपर आहे सेट यू मधला, त्यातील काही क्वेश्चन्स आपण आज घेणार आहोत. त्यातला मुलांनो 31 नंबरचा क्वेश्चन असा आहे: द कॉस्ट ऑफ 8 समोसाज इज ₹156 and that of 4 idlis is ₹98. Sunita has ₹200 note only and buys 3 samosas and 3 idlis, then how much money is left with her now? म्हणजे प्रश्न असा सांगितला होता मुलांनो, त्या ठिकाणी 8 समोस्याची किंमत ₹156 आहे आणि 4 इडलीची किंमत ₹98 आहे. सुनीताकडे ₹200 एक नोट तिच्याकडे आहे. तर तिने काय केलं, 3 समोसे आणि 3 इडली खरेदी केल्या. तर आता तिने ₹200 नोट दिल्यानंतर तिच्याकडे शिल्लक पैसे किती राहिले असतील, असा प्रश्न आपल्याला होता. मुलांनो, हा क्वेश्चन सोडवताना काय करायचं, 8 समोस्याची किंमत तुम्हाला ₹156 दिलेली आहे. तर अगोदर तुम्हाला एका समोस्याची किंमत मुलांनो काय करायची, फाइंड आउट करायची. मग एक समोसा किती रुपयाला येईल मुलांनो, 156 भागिले 8 करा. 8 एक 8, 8 एक 8, 15तून 8 गेले 7 उरले, 7वर 6 म्हणजे 76 म्हणजे 76 झाले. 8 9 मुलांनो 72, किती उरले मुलांनो, 4 उरले. 4 ला भाग जातं म्हणून पॉईंट दिला, 4 वर 0 घेतला, 40 झाले. 8 45 म्हणजे एक समोसा मुलांनो किती रुपयाचा आहे, 19.5 19.5 रुपीजचा. असे तिनं किती समोसे घेतले मुलांनो, 3 समोसे घेतले. याला 3 न मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला 3 समोस्याची किंमत येऊन जाईल. 3 5 15 हातचाला 1 मुलांनो, 19 त्रिक 57 आणि 1 58 आणि डेसिमल पॉईंट एका घरावर म्हणजे 58.5 रुपये हे कशाचे आहेत, 3 समोस्याचे आहेत. त्याच्यानंतर मुलांना त्यांनी असं सांगितलेलं आहे, द कॉस्ट ऑफ 4 इडलीज इज ₹98. 4 इडल्यांची किंमत 98 आहे. तर एक इडलीची किंमत आपण काय करूया मुलांनो, त्या ठिकाणी फाइंड आउट करूया. एक इडली त्या ठिकाणी 98 म्हणजे 98 ला 4 ने तुम्हाला डिव्हाइड करावं लागेल. 4 एक 4, 4 दुने 8, एक उरला, 8 घेतले 18 झाले म्हणजे 4 चौक 16 मुलांनो. आता 2 उरले, 2 ला भाग जात नाही, पॉईंट दिला, त्याच्यावर 0 घेतला म्हणजे ते 20 झाले आणि 4 पंचे 20 म्हणजे एका इडलीची किंमत मुलांनो किती आहे, 24.5. असं सुनीतानं किती इडल्या घेतल्या मुलांनो, 3 इडली खरेदी केल्या. तर त्याला मल्टिप्लाय परत एकदा 3 करा, यांचा गुणाकार करून घ्या. 3 5 15 हातचाला 1, 3 चौक 12 आणि 13 हातचाला 1, 3 दोन्ही 6 आणि 7 आणि दशांश चिन्ह एका घरावर म्हणजे 73.5 रुपयाचं तिने काय केलं, 3 इडली खरेदी केल्या. आता 8 किती, 3 समोस्याची किंमत आणि 3 इडलीची किंमत यांची बेरीज करा. मुलांनो पॉईंट देऊन टाका. 5 आणि 5 10 हातचाला 1, 8 आणि 3 11 आणि 1 12 हातचाला 1, 7 आणि 1 8 आणि 5 13 म्हणजे 132.0 म्हणजे तिनं जे खरेदी केलेले त्या ठिकाणी 3 समोसे आणि 3 इडली होत्या, याची किंमत ₹132 आहे. तिच्याकडे ₹200 ची नोट होती मुलांनो. तर ₹200 ₹132 जर आपण मायनस केले तर त्या ठिकाणी आपल्याला उरतील ₹68. म्हणजे तिच्याकडे त्यांनी असं विचारलं होतं की शिल्लक रक्कम किती असेल, तर ती आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे ₹68. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला काय करायचा होता, सोडवायचा होता. 32 नंबरचा क्वेश्चन पहा मुलांनो. याच्यामध्ये हा 32 नंबरचा त्यामध्ये क्वेश्चन आहे. 24 liter 650 ml of milk is filled in 29 bottles, each of same size. The quantity of milk in 15 such bottles is. म्हणजे प्रश्न असा आहे, त्यांनी काय केलं मुलांनो, 24 लिटर 650 मिलीलिटर दूध हे 29 बॉटल मध्ये काय केलेलं आहे, सारख्या साईजच्या भरलेलं आहे. तर त्यांना असं विचारलंय त्यांनी की जर 15 बॉटल मध्ये हेच मिल्क भरायचं असेल तर 15 बॉटल मध्ये मिळून किती दूध त्या ठिकाणी येईल. ओके, म्हणजे काय काय केलंय मुलांनो, सुरुवातीला जे 24 लिटर आणि 650 मिलीलिटर आहे म्हणजे याचा अर्थ 24,650 मिलीलिटर आपण ते एका क्वांटिटीमध्ये करून घेतलं. तर एवढं दूध मुलांनो किती बॉटलमध्ये भरलंय, 29 बॉटलमध्ये. याचा अर्थ एका बॉटलमध्ये किती मिलीलिटर दूध भरलं ते आपण काढून घेऊ. मग 24,650 मिलीलिटरला 29 न मुलांनो काय करायचं, डिव्हाइड करायचं म्हणजे एका बॉटलमध्ये किती दूध येणार ते आपल्याला निघेल. मुलांनो पहा, आता 29 न डिव्हाइड करा. 29 हा प्राईम नंबर आहे म्हणजे याचा अर्थ त्याला कोणी भाग जाणार नाही. 29 न डिव्हाइड करूया. मुलांनो 29 एक 29. आता काय करायचं, एक अंदाज लावा मुलांनो, म्हणजे 30च्या जवळ आहे. तर 3 8 24 म्हणजे याचा अर्थ 8चा भाग त्या ठिकाणी जाईल. 29 गुणिले 8 करून पहा मुलांनो. 29 गुणिले 8 म्हणजे 8 9 72 हातचाले 60, 8 2 16, 16 आणि 7 त्या ठिकाणी किती होतात मुलांनो, 24 होतात. म्हणजे 242 चा भाग तुम्हाला जाईल. 29 8 242. आपल्याकडे 246 होते मुलांनो, त्या ठिकाणी 242 वजा केले तर उरतात मुलांनो किती, 8 उरतात, सॉरी 4 उरतात.
पहा आता क्वेश्चन पेपर मध्ये 32 नंबरचा क्वेश्चन असा आहे. 24 liter and 650 ml of milk is filled in 29 bottles each of same size. The quantity of milk in 15 such bottles is. म्हणजे प्रश्न असा आहे मुलांनो, 29 बॉटल मध्ये टोटल 24 लिटर 650 मिलीलिटर दूध त्यांनी काय केलंय, पॅक केलेलं आहे. तर अशा 15 बॉटल मध्ये त्या ठिकाणी किती दूध पॅक होईल असं त्यांनी आपल्याला विचारलंय. मुलांनो, काय करावं लागेल आपल्याला अगोदर, 24 लिटर 650 ml म्हणजे 24,650 मिलीलिटर हे जे मिल्क आहे म्हणजे दूध आपल्याला 29 बॉटल मध्ये त्यांनी भरलेलं आहे. एक क्वांटिटी मध्ये करून घेतलं तर एका बॉटल मध्ये किती दूध मावतंय मुलांनो ते आपल्याला काढायचं. म्हणून 24,650 ला 29 ना काय करा, डिवाइड करा. म्हणजे एका बॉटल मध्ये किती दूध त्या ठिकाणी येईल हे आपल्याला निघेल. मुलांनो, मग 29 सके 29 29 8 232 मुलांनो, 29 8 232. 246 मधून 232 मायनस करा मुलांनो, त्या ठिकाणी किती उरतात, 14. 14च्या पुढे मुलांनो 5 घेतले ते झाले 145. आता 29 ने परत भाग द्या, 29 5 145 आणि राहिलेलं एक शून्य. म्हणजे मुलांनो, एका बॉटल मध्ये 850 मिलीलिटर दूध त्या ठिकाणी मावेल. आणि त्यांनी असं विचारलंय की असं 15 बॉटल मध्ये किती दूध त्या ठिकाणी मावेल. मग काय करायचं, 850 ला 15 न मल्टिप्लाय करा, 15 शून्य शून्य, 15 5 मुलांनो 75, हातच्याले 7, 15 8 120, 120 आणि 7 की झाले मुलांनो 127. म्हणजे 12,750 मिलीलिटर दूध हे 15 बॉटल मध्ये येईल. तर पर्याय पहिला मुलांनो तो लिटर आणि मिलीलिटर मध्ये आहे. तर याचा अर्थ किती झाला, 12 लिटर आणि 750 मिलीलिटर एवढं दूध 15 बॉटल मध्ये येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर त्या ठिकाणी आहे मुलांनो किती, ऑप्शन नंबर डी. या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. 33 नंबरचा मुलांनो प्रश्न आहे, 33 नंबरचा. त्याच्यामध्ये क्वेश्चन असा आहे, द इंटरनल लेंथ, ब्रीथ अँड हाईट ऑफ अ क्युबॉइडल बॉक्स आर 12 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. अ क्यूब बॉक्स हॅज साइड इंटरनल 9 सेंटीमीटर. Avin tries to pack 1,800 cubical dice of side 1 centimeter each in these two boxes. The number of dice which are left unpacked is. मग तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. प्रश्न असा आहे मुलांनो, पाच समजण्यासाठी 3 डायग्राम तुमच्या समोर काढले आहेत. मुलांनो, हा पहिला क्युबॉइडल आकार आहे, हा क्यूब आकार आहे आणि हा पण क्यूब आकार आहे. हे असे दोन बॉक्स त्यांच्याकडे आहेत. तर पहिला बॉक्स हा क्युबॉइडल आकाराचा आहे, त्याची लेंथ म्हणजे लांबी 12 सेंटीमीटर, ब्रीथ म्हणजे रुंदी त्याची 10 सेंटीमीटर आणि हाईट म्हणजे उंची आहे 8 सेंटीमीटर. आणि दुसरा जो बॉक्स आहे मुलांनो तो क्यूब आकाराचा आहे. म्हणजे क्यूब आकार म्हणजे काय, त्याचे प्रत्येक जो सरफेस आहे म्हणजे पृष्ठ आहे तो सारख्या आकाराचा आहे, चौरस आकाराचा असतो. त्याची बाजू तुम्हाला 9 सेंटीमीटर दिलेली आहे. असे दोन बॉक्स आहेत मुलांनो. आणि ह्या दोन्ही बॉक्स मध्ये असा क्यूब आकाराचा म्हणजे घन आकाराचा, घन म्हणजे त्याच्या चारही बाजू काय असतात, सारख्या असतात. जसे याला मुलांनो 6 फेसेस असतात, म्हणजे 6 पृष्ठभाग असतात. असा त्याची प्रत्येक बाजू ही 1 सेंटीमीटरची आहे. म्हणजे हे डायस, याला डायस म्हटलं म्हणजे हा ठोकळा आहे, हे तुम्हाला ह्या दोन्ही बॉक्समध्ये काय करायचे, पॅक करायचे. असे अविनकडे मुलांनो 1800 क्युबिकल आकाराचे डाईस आहेत. 1800 म्हणजे 1800 हे तुम्हाला त्या बॉक्समध्ये पॅक करायचे. आणि हे त्याच्यात पॅक केल्यानंतर उरलेले जे डाईस आहेत त्यांची संख्या किती असेल हे आपल्याला काढायचंय. तर मुलांना काय करायचंय पहा आता, ही संख्या काढताना काय करावं लागतं, हा जो क्युबॉइडल आकार आहे आणि हा जो क्यूब आकार आहे याचा तुम्हाला घनफळ काढावं लागतं, म्हणजे व्हॅल्यूम काढावं लागतं. व्हॅल्यूम ऑफ क्युबॉइडल बॉक्स. हा जो पहिला बॉक्स आहे मुलांनो याचं व्हॅल्यूम तुम्हाला काढावं लागेल. व्हॅल्यूमचा फॉर्म्युला असतो एल इंटू बी इंटू एच, म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे त्याचं घनफळ मुलांनो की त्याच्यात किती वस्तू मावतात. मग लांबी आहे मुलांनो 12, त्यानंतर रुंदी आहे मुलांनो 10 सेंटीमीटर आणि हाईट आहे 8 सेंटीमीटर. मग 12 गुणिले 10 120, 12 96 आणि वरचा एक शून्य. आणि मुलांनो याच्यामध्ये या एका एका सेंटीमीटर वाले बॉक्स टाकायचे. म्हणजे याचा जर व्हॅल्यूम काढलं एकाचं तर ते 1 क्युबिक सेंटीमीटर त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्याचं जेवढं व्हॅल्यूम येईल तेवढेच घन म्हणजे तेवढेच या ठिकाणी जे डायस आहेत ते बसतील. म्हणजे ह्या बॉक्समध्ये मुलांनो 960 क्यूब आकाराचे डाईस त्या ठिकाणी बसतील. आता हेच क्यूब आपल्याला ह्या बॉक्समध्ये पण टाकायचे. मग ह्या बॉक्सचा व्हॅल्यूम आपण काढूया. मग व्हॅल्यूम कशाचा काढायचा मुलांनो, ह्या क्यूब आकाराचा. क्यूब आकाराचा व्हॅल्यूमचा फॉर्म्युला असतो एल क्यूब. म्हणजे काय मुलांनो, एल इंटू एल इंटू एल. मग एल म्हणजे त्याची साईड आहे मुलांनो 9, तुम्हाला 9चा क्यूब करायचा आहे. 9चा क्यूब आहे मुलांनो 729. म्हणजे ह्या बॉक्समध्ये मुलांनो 729 डाईस आकाराचे बॉक्स त्या ठिकाणी बसतील. मग आपल्याला काय करायचंय, दोन्ही मिळून किती झाले मुलांनो पहा आता, 960 मध्ये 729 ऍड करा, 9 6 2 8 9 7 16 म्हणजे 1689, 1689
एवढे डायस त्या ठिकाणी ह्या दोन बॉक्समध्ये बसतील मुलांनो. मग उरलेल्यांची संख्या काढायची आहे. टोटल आपल्याकडे होते 1800, त्यातून मायनस करा 1689. तर मुलांनो तुमच्याकडे किती उरतील? 1011 म्हणजे 111 एवढे बॉक्स अनपॅक राहतील, ते त्याच्यामध्ये बसणार नाहीत. तर ह्या प्रकारे हा प्रश्न आपल्याला काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. पहा मुलांनो 34 नंबरचा क्वेश्चन असा होता. अ बॅग कंटेनिंग पोटॅटोज, ओनियन्स अँड लेमन्स which weighs 46 kg 160 grams. The weight of potatoes is 17 kg 115 grams and that of onion is 15 kg 325 grams. The weight of empty bag is 120 grams. If 30 lemons weight 1 kg, then what is the number of lemons in the bag? म्हणजे प्रश्न असा आहे मुलांनो, एक बॅग आहे, त्या बॅग मध्ये पोटॅटो म्हणजे बटाटे, ओनियन्स कांदे आणि लेमन म्हणजे लिंबू या सर्वांचं जर वजन केलं बॅग सहित, त्याचं वजन 46 किलो 160 ग्रॅम भरतं. त्यातील जे बटाटे आहेत त्याचं वजन मुलांनो 17 किलो 115 ग्रॅम भरतं. ओनियन म्हणजे कांद्याचं वजन 15 किलो 325 ग्रॅम भरतंय आणि द वेट ऑफ एम्प्टी बॅग म्हणजे जी मोकळी बॅग आहे तिचं वजन 120 ग्रॅम आहे. जर 30 लिंबांचं वजन 1 किलो असेल तर त्या बॅग मध्ये लिंबांची संख्या आपल्याला काढायची. तर मुलांनो पहा आता आपल्याला त्याच्यामध्ये काय काय दिले. पोटॅटो म्हणजे बटाटे आहेत. बटाट्याचं वजन जर पाहिलं तर 17 किलो 115 ग्रॅम आहे, म्हणजे 17.115 असं लिहूया आपण किलोग्रॅम मध्ये. त्याच्यानंतर मुलांनो ओनियन म्हणजे कांद्याचं वजन 15 किलोग्रॅम आणि 325 ग्रॅम आहे, म्हणजे 15.325 असं लिहूया. आणि बॅगचं वजन जर पाहिलं एमटी म्हणजे मोकळ्या पिशवीचं वजन 120 ग्रॅम आहे मुलांनो, म्हणजे 120. यांची जर आपण टोटल बेरीज केली तर पहा मुलांनो 5 आणि 5 10, चला 1, 2 आणि 2 4, 5 आणि 1 6, 3 आणि 2 5 मुलांनो पॉईंट द्या. 7 आणि 5 12, हात चला 1 1 1 2 आणि 3, म्हणजे याचा अर्थ किती झाला मुलांनो 32 किलो 560 ग्रॅम एवढं वजन पोटॅटो, ओनियन्स आणि त्या ठिकाणी एम्प्टी बॅग यांचं असणार आहे. आपल्याकडे टोटल वजन त्याचं मुलांनो 46 किलो आणि 160 ग्रॅम त्या ठिकाणी दिले. त्याच्यातून यांचं वजन मायनस करा 32.560. तर पहा मुलांनो उरलेलं वजन हे कशाचं असेल? लिंबांचं असेल. सगळ्या 0 0 आला, 6तून 6 गेला 0, 1 म्हणजे 11तून 5 गेले 6 मुलांनो, इथे पॉईंट द्या. 1 कमी झाला, इथे राहिला 5, 5तून 2 गेला 3, 1 मुलांनो इथे राहिला, म्हणजे 13.600 म्हणजे 13.6 किलो असं आपण लिहू शकतो. हे वजन कुणाचं आहे मुलांनो? उरलेल्या लिंबांचं आहे, म्हणजे लेमनचं आहे. पण त्यांनी असं सांगितलंय 30 लिंबांचं वजन जर 1 किलो असेल तर पहा मुलांनो 30 लिंबांचं वजन किती किलो आहे? 1 किलो आहे. तर किती लिंबांचं वजन? 13.6 किलोग्रॅम असेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मुलांनो पहा एक्स बरोबर काय करा, फक्त 30 गुणिले 13.6 चा गुणाकार करा. म्हणजे मुलांनो 1 शून्य देऊन टाका. 3 सक 18, चला 1, त्यानंतर 33 39 आणि 1 झाले मुलांनो 40 आणि दशांश चिन्ह एका घरावर आहे. 408.0 म्हणजे फक्त किती मुलांनो? 408. म्हणजे लिंबांची संख्या त्या बॅग मध्ये किती असेल? 408. आणि याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. तर ह्या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा. पहा विद्यार्थ्यांनो तुमच्या समोर 35 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग हॅज ऑर हॅव ओनली 2 लाईन्स ऑफ सिमेट्री? ऑप्शन्स आहेत इक्विलॅटरल ट्रायंगल, रेक्टँगल, रोम्बस अँड आयसोस्केलस ट्रायंगल. आणि त्याच्यामध्ये चूज करेक्ट ऑप्शन सांगितलंय बी अँड सी, सी अँड डी, ए अँड बी अँड ओनली बी. तर मुलांनो पहा तुम्हाला समजण्यासाठी डायग्राम्स दिलेले आहेत. मुलांनो त्यांनी असं विचारलंय की सिमेट्री, लाईन्स ऑफ सिमेट्री म्हणजे कोणत्या आकृतीला फक्त 2च लाईन ऑफ सिमेट्री असतील. आता सिमेट्री म्हणजे काय? पहा मुलांनो हा पहिला इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तुमच्या समोर. इक्विलॅटरल म्हणजे काय? समभुज त्रिकोण, त्याच्या तिन्ही बाजू समान असतात. याचा अर्थ असा आहे मुलांनो की जर आपण याचे पहा मधोमध जर याची घडी घातली तर याचे भाग एकमेकावर बरोबर बसतील आणि त्यांच्यामध्ये ही जी जर आपण लाईन पाहिली तर ह्या लाईनला म्हणतात लाईन ऑफ सिमेट्री. या लाईनला काय म्हणायचं? लाईन ऑफ सिमेट्री. अशा दोन रेषा फक्त कोणत्या आकृतीला असतील असं त्यांनी विचारलं. मुलांनो इथं जर अशी घडी घातली तर एकमेकावर बसतील, म्हणजे ही झाली याची 1 नंबरची लाईन. जर तुम्ही लाईन अशी ड्रॉ केली मुलांनो आणि याची अशी घडी घातली तरी ती सुद्धा एकमेकावर बसेल, म्हणजे दुसरी लाईन ऑफ सिमेट्री याची पण आहे. आणि जर तुम्ही अशी लाईन ड्रॉ केली मुलांनो आणि याची घडी घातली तरी सुद्धा ते एकमेकावर बसतील, म्हणजे याला लाईन ऑफ सिमेट्री जर पाहिलं तर किती असतात मुलांनो? 3 असतात. म्हणजे याचा अर्थ इक्विलॅटरल ट्रायंगल हे ऑप्शन आपलं काय झालं? कॅन्सल झालं. म्हणजे ज्या ठिकाणी ऑप्शन मध्ये ए असेल ते ऑप्शन आपलं काय होतंय मुलांनो? कॅन्सल होते. म्हणजे हे 3 ऑप्शन आपल्याकडे आहेत. आता जर तुम्ही पाहिलं दुसरा रेक्टँगल आहे, म्हणजे आयत आहे. आयताला पहा मुलांनो या ठिकाणी जर आपण लाईन काढली आणि याची जर घडी घातली तर बरोबर एकमेकावर बसेल. ही झाली त्याची पहिली लाईन ऑफ सिमेट्री.
आणि जर या ठिकाणी आपण लाईन ड्रॉ केली तर या लाईनमुळे सुद्धा याची बरोबर घडी एकमेकावर बसेल. म्हणजे दुसरी लाईन ऑफ सिमेट्री आहे. म्हणजे या प्रकारे त्याच्यात 2 लाईन ऑफ सिमेट्री असतील. म्हणजे रेक्टेंगल हे एक ऑप्शन त्या ठिकाणी असणार आहे, की ज्याच्यात 2 लाईन ऑफ सिमेट्री आहेत. तिसरा ऑप्शन पहा मुलांनो, तो आहे रोम्बस. रोम्बस म्हणजे समभुज चौकोन. तर याच्यामध्ये काय काय असतं, चारही बाजू याच्या समान असतात मुलांनो आणि चारही बाजू समान आहेत. तर आपण पहा आता याची जर आपण काय केलं, अशी घडी घातली मुलांनो, तर ह्या साइड एकमेकावर बसणार नाहीत. म्हणजे इथं फक्त काय करायचं आपल्याला, डायगोनल आकारामध्ये जर घडी घातली तर हा पार्ट एकमेकावर बसेल आणि दुसरा डायगोनल मध्ये हा जर पार्ट एकमेकावर घातला तर ही पण घडी एकमेकावर मुलांना बसणार आहे. म्हणजे याच्या सुद्धा लाईन ऑफ सिमेट्री किती असतात, 2 असतात. म्हणजे रोम्बसच्या सुद्धा लाईन ऑफ सिमेट्री किती आहेत, 2 आहेत. आता दुसरा तुमच्याकडे चौथा ऑप्शन आहे मुलांनो, आयसोस्केलस ट्रायंगल. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात त्याला आपण आयसोस्केलस म्हणजे समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो. तर यामध्ये मुलांनो पहा, एक लाईन ऑफ सिमेट्री जर आपण अशी केली तर बरोबर घडी एकमेकावर बसेल. पण अजून जर दुसरी लाईन काढली तर एकमेकावर घडी बसणार नाही, म्हणजे लाईन ऑफ सिमेट्री तयार होणार नाही. याला त्या ठिकाणी आपल्याला एक लाईन ऑफ सिमेट्री तयार करता येईल. म्हणजे हा पण ऑप्शन मध्ये काय झाला, कॅन्सल. म्हणजे ऑप्शन आहे मुलांना आपल्याकडं, एक तर बी ऑप्शन असेल नाहीतर सी ऑप्शन असेल. आणि जर पाहिलं तर ऑप्शन नंबर ए मध्ये बी अँड सी असं ऑप्शन आपल्याला आहे. म्हणजे याचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन, दॅट इज द बी अँड सी. अशा प्रकारे मुलांना हे प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, सोडवायचे.